एक महत्त्वाची बातमी हाती येते नवी मुंबईतून। खारघरमध्ये रस्त्यालगत आधार कार्डच्या फॉर्मचा खच पडल्याची बातमी हाती येते। ही आधार कार्ड घणसोली, ठाणे, भिवंडी, कल्याण विभागातली असल्याचं समजतंय। संदीप रामदासी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, नेमकी काय घटना आहे? दीपक, खारघरचा जो हिरानंदानी ब्रिज आहे आणि कोपरा पूल आहे याच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला आधार कार्डसाठी अपडेट करण्यासाठी आपल्याला जे काही कागदपत्र लागतात तर त्याचा खच पडलेला आहे, त्याचे गठ्ठे पडलेले आहेत असं आपल्याला दिसलं। त्याच्यामध्ये आपण ज्या विश्वासानं ह्या आधार कार्ड केंद्रांना डॉक्युमेंट्स देतो, कागदपत्र देतो, तर ती सगळी कागदपत्र आता तिथं हायवेला, सायन पनवेल हायवेला पडलेली आपल्याला दिसत आहेत। कदाचित एक दोन गठ्ठे असतील, ते कसे पडले हे आपल्याला अजून माहिती नाहीये, पण ही तळोजा, मुंब्रा, ठाणे, त्यानंतर घाटकोपर या परिसरातली आहेत। लहान मुलांपासून ते जवळपास सर्व वयोगटातल्या महिला, पुरुष यांच्याशी संबंधित ही डॉक्युमेंट्स आहेत। याला लागणारी जे ओळखपत्र आहेत, काही आमदारांचे शिफारस पत्र आहेत, अगदी अलीकडची म्हणजे ऑक्टोबर 2016 पर्यंतचे कागदपत्र आपल्याला त्याच्यासोबत पाहायला मिळाली। याच्यातला धोका असा आहे की ही का पडली वगैरे ते तर कदाचित याची कुठली यंत्रणा असेल तर ती चौकशी करेल, पण याच्यातला धोका आपण लक्षात घेतला पाहिजे की आता आपण पाहिलं नोटाबंदीपासून डिजिटायझेशनची घोषणा करतो आपण, त्यानंतर ते टेररिझमचा जो थ्रेट आहे, कुठल्याही कारणासाठी या कागदपत्रांचा गैरवापर होणार नाही असं आपल्यापैकी कुणीतरी खात्रीशीर सांगू शकतं का, किंवा आपलं प्रशासन सांगू शकतं का? तसं नसेल तर ही कागदपत्र ज्या विश्वासानं आपण संबंधित या आधार केंद्राकडे देतो तर ती नीट राहतील, किंवा ती जर का त्याचं काम झाल्यानंतर जर का त्याची विल्हेवाट लावायची असेल तर ती योग्य पद्धतीने लावली जाईल, याच्याबद्दलच्या गाईडलाईन्स नाही आहेत का? हा नेमका कुठं याच्यामध्ये चूक झाली, कुणाकडनं, केंद्राकडनं झाली की हे डॉक्युमेंट्स कुणाकडे गेले होते, आपल्या प्रशासनातील कुठल्या कार्यालयाकडे, हे पण बघायला पाहिजे। आता जरी ही छोटी घटना वाटत असली तरी कदाचित याच्यातनं कुठल्या तरी मोठ्या घटनेकडे किंवा त्याला एक स्कोप मिळू शकेल असं आपल्याला मानता येईल। संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।